ते चेंज होताना पाहायला मिळतोय महेश भोईर, परंतु इथे काही चेंज होताना पाहायला मिळणार नाही की गोलंदाज रेग्युलर आहेत आणि महेश भोईर सुद्धा आपण पाहिले आहे. तर नक्कीच एक चांगले विकेट टेकर गोलंदाज हे पाहायला मिळालेत आपल्याला. असं डेफिनेटली घाई करायची आहे, थोडंसं सहकार्य करा. एक मॅच आणखीन आपल्याला खेळायचं आहे, परंतु तो वेळेच्या आधी खेळायचा आहे. त्याच्यासाठी ही मॅच कम्प्लिटली वेळेवर झाली पाहिजे ही रिक्वेस्ट असेल. जगदंब स्पोर्ट्स पेंट्रीपाडा बॅटिंग करण्यासाठी इंटर झाली आहे, सज्ज झालेत दोन धाकड खेळाडू. महेश भोईरच्या हातामध्ये षटक. नवनाथ आपण पाहिला तर नवनाथ गाईला एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या खेळाडूची वर्णी लागते. अतुल मात्र थोडासा चेंजेस केला आता टॉप ऑर्डरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो जगदंबा स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. परंतु थोडासा धीरज आपण पाहिला तर जे इनफॉर्म नाही आहेत आणि तेच कारण सर्वस्व जबाबदारी इथून खास करून संजयची जास्त पुन्हा एकदा या मॅचमध्ये वाढताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू आपण पाहिला ऑफस्टमच्या बाहेर बॅकफुटला जाऊन स्टेअर करण्याचा प्रयत्न केला होता, कट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा जेव्हा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपण पाहतो की फलंदाज बॅकफुटला गेला होता. तेच कारण आपण पाहतोय की इथे प्रमुख बनलं गेलं की जो शॉट आपल्या मनासारखा होता तो खेळता आला नाहीये. तर चांगला शॉट खेळायचा तर चेंडूच्या लाईन आणि लेंथमध्ये येणं गरजेची बाब होती. पुन्हा एकदा पाहिलं आपण अतिशय सुंदर डिलिव्हरीज मात्र रिलीज केली जाते, फेकली जाते, डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. लाईन आणि लेंथचा राजा पहा पहा, जिथे गुडलँड स्पॉट वर पिचिंग केला जाते चेंडूला आणि सिमेंट कॉन्क्रीटने बनलेली क्रीज आहे आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो महेश भोईर. आता बॅटच्या रडार मध्ये आहे चेंडू हवेत, परंतु चेंडू खाली समीर येताना पाहायला मिळतोय आणि एक उत्तम दर्जाचा झेल मात्र इथे पकडला जातोय आणि पहिला धक्का नवराजच्या रूपाने मात्र जगदंब स्पोर्ट्स टीमला दिला जातोय. फर्स्ट विकेट लॉस्ट. बॅटरी येतोय अतुल. थोडस आता मात्र कठीण कार्य करावं लागेल, मेहनत करावी लागेल आणि तसं म्हटलंही सुद्धा जातंय ना की घामाच्या शाईने लिहिलेली पानं कधीच कोरी नसतात आणि जो लोक करतात मेहनत त्यांची स्वप्न ही कधीच अपुरी नसतात. स्वप्न पूर्ण करायचं आहे तर थोडंसं घाम मात्र गाळावं लागेल, मेहनत करावी लागेल आणि नक्कीच मेहनत केली तर फळ तितकंच चांगलं सुंदर आणि गोड मिळेल. डेफिनेटली आपण पाहतोय की ते महेश अग्रेसर गोलंदाजी करत असताना इथे 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 विकेट किपर थोडंसं फंबल होत आहेत, परंतु महेशच्या गोलंदाजीचा काहीच तोड नाही आहे. प्रत्येक फलंदाजासमोर जर आपण पाहिलं तर आग ओकणारी गोलंदाजी त्याने सकाळच्या 17 पासून केलंय. ऋतिक दादांचा मात्रे ऋतिक दादा मात्रे नक्कीच त्यांचं आगमन झालंय. त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये पारितोषिक सुद्धा लागले होते. टॉस आहे, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, थोडासा फंबल निमेश आहे तिथे. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नो, नकार दिलाय संजयनं कारण की इथे धोका आहे. धाव नको, धाव एक झाले, चेंडू फेकून झाले 5, गडी गमावला. एक षटक आपण पाहिलं पहिलं आहे आणि एक पुन्हा एकदा जे इकॉनॉमिकल विकेट टेकर षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. या मॅचचा जर उल्लेख करायचा झाला, जगदंबा स्पोर्ट्स टीम अतिशय चांगलं क्रिकेट खेळलंय, चांगल्याहून चांगल्या संघांना मात्र त्याने नमवण्याचं कार्य केलंय. परंतु या बॉलसाठी काहीतरी चेंजेस करत असताना फील्डमध्ये जसं डीपमध्ये आपण पाहिलं, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेटमध्ये जास्त फोकस केलाय. कदाचित शॉर्टपिट चेंडू येण्याची दाट शक्यता आणि तीच पाहायला मिळालं. बाउन्सरचा वापर केला होता आणि त्याच्यामुळेच, परंतु वाईड बॉलचा इशारा येतोय. इथेच आपल्याला पाहायला मिळालं तर एक वाईट चेंडू
आता पाहावं लागेल, प्रेशर आहे फलंदाजांवर कारण की धावा आलेल्या नाही आहेत, फक्त 2 आलेल्या आहेत. आता पाहावं लागेल वाईट आहे पुन्हा एकदा, गती जास्त आहे. आता पंच चेतावणी देताना पाहायला मिळाली महेशला. त्याने म्हटलं 1 बाउन्सर होता तो तुम्ही कंप्लीट केला, यानंतर नाही येणार, आला तर नक्कीच तुम्हाला आम्ही दंडित करू. म्हणजे ही चेतावणी जी म्हणतात ना 1 बाउन्सरची ती दिली आहे गोलंदाज महेशला. पुन्हा एकदा आपण पाहिला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा लांबून, आत्मविश्वासाचा फटका नव्हता. 1 धाव मात्र मी येईल फटक्यामध्ये, तितकी ताकद नव्हती, तितका दम नव्हता. 4 धावा फलकावर पाहायला मिळतात. षटक फिनिश झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/4 अशी स्थिती पाहायला मिळते जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाची. आता पाहूया की जो दबदबा, जो वर्चस्व पहिल्या षटकामध्ये गाजवलं अष्टभुजा लवपाडा संघानं, ते वर्चस्व कायम ठेवलं जाईल का? किती वर्चस्व झुगारून मात्र इथून ताबडतोब फलंदाजी जगदंब स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून केली जाईल, पाहावं लागेल होणार आहे काय या दुसऱ्या षटकामध्ये. व या डीजे कडे गाणं ऐकूया आणि मॅच मध्ये कमबॅक करूया. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. दुसऱ्या क्रमांकाचं षटक समीर बोरकणच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. दिवस नाही रात्र बदलते, दिवा नाही वात बदलते, म्हणत नेहमी काहीतरी करून टाकण्याची आशा ठेवा. दिवस बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. वेळ बदलण्याचा प्रयत्न करावा लागेल. संजयला मात्र 1 धाव मिळाली. आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. 1-2 धावेने फक्त स्कोर बोर्ड हलता राहील. जर याचप्रमाणे धावा आल्या तर 3 षटकामध्ये कदाचित 19, 20, 21 पर्यंत धाव फळक. परंतु आपण पाहिला तर इथून त्यापेक्षा जर अधिक प्लस धावा करायची असतील तर मग इथून या षटकाला मात्र एक चांगल्या पद्धतीने आडे हात घ्यावा लागेल. आडे हात घेण्याचा प्रयत्न, परंतु फसला जातोय. लॉंगच्या दिशेनं एक सोपा कॅच कलेक्ट केला जातोय आणि अतुलचा मात्र पारीला इथे विराम लावला जातोय. दुसरा धक्का जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमला मैदानाच्या आतमध्ये बसतोय. धन्यवाद डीजे. या वेळेला आता मात्र थोडस मेहनतीचं कार्य करावं लागेल आणि नक्कीच त्याशिवाय पर्याय नाहीये. जे काही करायचं मात्र तर फलंदाजांनाच करायचंय, कारण की इतर कोणी काही करायला येणार नाही. आपल्या टीमला मात्र अडचणीतून बाहेर काढायचंय ते आपल्यालाच करावं लागेल. म्हणून तर म्हटलं जातंय ना कि सफलता की कोई गहरे राज नहीं होते, बिना मेहनत के तक तो ताज नहीं बनते, अंधेरे में खुद ही ढूंढ लेते मंजिल अपनी जुगनू, क्योंकि वो किसी रोशनी के मोहताज नहीं होते. इस बार इस कैच को छोड़ दिया है. आसान था और आसान कैच को लपकना चाहिए था, लेकिन छोड़ दिया है. एक कॅच सोडल्यानंतर आपण पाहिलं 1 धाव मिळाली आणि एक स्ट्राईक रोटेट सुद्धा होताना पाहायला मिळाली. जिथे सुद्धा सरप्राईज झाली आहेत जे मिड विकेटला आहेत की हा कॅच का नाही कलेक्ट झाला. पहा कॅच सोडण्याचा नतीजा, धाव मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली, त्यानंतर जो आलेला खेळाडूने आणि इथे एक चांगली धमक दर्शवत असताना षटकार ठोकला आणि हा होतोय फायदा एका चुकीचा विरोधी टीमला. थँक्यू डीजे. षटकार ठोकला. पहा हा सगळ्या मोमेंटम असतात क्रिकेटमध्ये, ते कसं चित्र पलटताना पाहायला मिळतंय. धावफलक 12. ताकपोटला पंच केला जातोय. विशाल नक्कीच आपण पाहिलं चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करत होते तिथे. विशाल तापड आपण पाहिलं तर एक चांगले ऑलराऊंडर, म्हणजे ज्याप्रमाणे एक फिरकी पट्टू पण पाहतोय जे 38 सर्कलमध्ये
इथेच जवळजवळ आपण बघितलं तर इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ खेळाडू आहेत आणि त्यांच्या हातामध्ये कॅच कलेक्ट केला जातोय. संजयच्या पारीला मात्र विराम लावला जातोय आणि इथे मात्र आपण पाहिलं तर विकेट मिळवली जाते आणि इथेच आपण पाहिले तर ही विकेट खूप महत्वाची होती आणि ती मिळवून दिली आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर आपण पाहिल्या. थँक्यू. 13 धावा झाल्यात तर फलकावर 3 गड्याच्या मोबदल्यात 13. आता जे काही करायचं शेवटच्या षटकामध्ये उर्वरित येणाऱ्या खेळाडूंना करायचं आहे. धीरज 13 धावा फलकावर पाहायला मिळतात. 13. म्हणजेच प्रत्येक टीमकडे एक कॅल्क्युलेटर असतं ना, त्याप्रमाणे आपण बहुशा सगळ्या गोष्टी मात्र सेट केल्या जातात आणि लक्षात होत्या. पण ते एक वाईट होती, ती मात्र काउंट नव्हती केली आणि नक्कीच ती वाईट पकडली गेली. हा चेंडू लेग ब्रेक विशाल थापड असतील जे बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळाले आणि फिरकीचा मारा करत असताना आता ओव्हर द विकेट. कल्पेश कोटावले जोडलेले आहेत. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अप्रतिम कॅच पाहायला मिळाली. रनिंग कॅच, सलगची 3री कॅच म्हणावी लागेल निमेशच्या माध्यमातून. अप्रतिम कॅचिंग. थँक्यू डीजे कल्पेश जी कोटावले. धन्यवाद असतील जे VTC लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा नक्कीच चांगल्या कमेंट्स येताना पाहायला मिळतात स्पर्धेसाठी, आमच्यासाठी आणि नक्कीच सगळ्यांसाठी. निमेश त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगली कॅचिंग पाहायला मिळाली आहेत आणि खूप चांगले आत्तापर्यंत फिल्डिंग त्यांची राहिली या संपूर्ण दिवसभरामध्ये. आता आलेले नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिलिंद, परंतु जे खेळाडू आपण पाहिले नॉन स्ट्राईक एंडकडे उभे आहेत धीरज, त्यांना कधी स्ट्राईक मिळेल हा सगळ्यात मोठा प्रश्न असेल जगदंबा स्पोर्ट्स खेमासाठी. जगदंबा स्पोर्ट्स खेमा हाच विचार करेल की धीरज यांना स्ट्राईक मिळावी, कारण की त्यांना स्ट्राईक मिळाली कदाचित ते आपल्या टीमची गरज आहे ते पूर्ण करण्यामध्ये आपलं योगदान जरूर देतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. जितेश पुढे सरसावलेत, महेश आलेत, चेंडूला फील्ड केलं आहे. तत्पूर्वी 2 धावा मात्र तितकंच सव्वाड्याने तितक्याच वेगाने इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलकाचा आलेख 2 पुढे 16 या आकड्यावर पोहोचताना पाहायला मिळतोय. थेंबे थेंबे तळसाचे जापरीने म्हटलं जाते ना की बूंद बूंद से सागर भरता है आणि 1-2 करून मात्र आपण पाहिलं धावा जोडल्यानंतर हा स्कोरबोर्ड बनतोय. क्रिकेटमध्ये जर विचार करायचा झाला तर सिंगल आणि डबल ही लाईफ लाईन म्हणून गणली जाते. दरम्यान व्हाईट बॉल येतो, एक्स्ट्रा रन्स मात्र मिळते आणि नक्कीच सिंगल आणि डबल ही कडी म्हणून ओळखली जाते क्रिकेटची. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू होता, फ्लाईट जास्त दिली होती विशालनं, परंतु पिकअप शॉट खेळायचा होता, चांगला शॉट एक्झिक्यूट करता आला नाहीये आणि अखेर धीरजला स्ट्राईक मिळाले. सिंगल डबल ती कडी आहे ती जोडून मात्र टीमचे नशीब बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणूनच म्हटलं जातंय ना की कड़ी से कड़ी जोड़ दो तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करो तो तकदीर बन जाती है. और तेच विचार करण्याचा आहे की तकदीर बनवायचं आहे, आपल्या टीमचा धावफलक वाढवायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. धावफलक 18 धावा, चेंडू फेकून झाले 3.
फील्डमध्ये बदल होताना पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर अतिशय चांगला, ज्याप्रमाणे अतिशय चांगली बॉलिंग अटॅक राहिल्या आतापर्यंत अष्टभुजा स्पोर्ट्स टीमचा. क्रिकेटचा जर उल्लेख करायचा ज्याप्रमाणे म्हटलं जात आहे ना कि क्रिकेट के इस मैदान में जब तय किया कि लड़ना है तो फिर हार क्या है जीत क्या है, अब किस बात से डरना है. डेफिनेटली अपील गेली होती विशाल आणि नक्कीच अपील फेटाळली का, कारण की जेव्हा चेंडू रिलीज केला तेव्हा पंचांच्या समोर आले, त्यामुळे जवळजवळ समोरचं चित्र काय होतं ते मात्र पंचांना मात्र दिशेनं असं झालं आणि तेच कारण की इथे अपीलमध्ये नक्कीच पंचांनी नाकारलं. क्विकर वन चेंडूची फेकी झाली आहे, नक्कीच बॅकअप नाही, धाव मात्र एक मिळेल. इथे कुठे ना कुठे आता स्ट्रगलीचा काळ सुरू झाला. धाव संख्या आपण पाहिली आहे तर 1 हळूच पुढे सरकली. 19च्या घरामध्ये 4 गड्याच्या मोबदल्यात जगदंबा स्पोर्ट्सचा पेंढरीपाडा टीमला लढाई करण्यासाठी हव्या आहेत धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे, सामना करेल मिलिंद दिंडाच्याने 2 चेंडूमध्ये 3 धावा केल्यात. तो चांगला फटका खेळेल का, फ्लाइट दिली होती इथे आणि इथे आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू आलाय. डॉट चेंडूचा उल्लेख करायचा झाला तर धाव फलक सीमित राहिलंय ते म्हणजेच 19 या अंकावर आणि 20 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा रानगाव या टीमला. थँक्यू डेझे. तर नुकसान होईल कारण की खुर्ची मोरली जाऊ शकते. आमचे डान्सर बॉयज आहेत जे बसून डान्स करतायत, कदाचित नक्कीच चांगलं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतायत. संदीप आहेत, बाळा, यस यस झुकेगा नहीं साला, अब बजा डीजे वाला. थैंक यू डीजे. क्या हुआ, जबरदस्त बाला. झुकेगा नहीं साला, 2 दिन बाद फिर आना. चला वही या मैदानाच्या आतमध्ये थोडंसं मनोरंजन नक्कीच. संदीप चांगलं मनोरंजन करतायत बसून तिथे प्रेक्षकांचं, परंतु मनोरंजन मॅच मध्ये कोण करते पाहूया. ओहो, बॉडी बॅलन्स बिघडलाय, भरपूर वेळा घातक ठरतंय हे चित्र घातक ठरतंय. नक्कीच आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा मात्र इशारा येत असताना पाहायला मिळतोय. तर नक्कीच असं जर विचार करायचा झाला तर हे चित्र मला अजून सुद्धा आठवतंय चिंचोटीच्या मैदानावर जेव्हा
बॉडी बॅलन्स बिघडला होता. शिलोत्तर संघाचा खेळाडू प्रवीण परेड ज्याला मोठी दुखापत झाली होती. हा चांगला चेंडू होता. त्याच नंतर आठवते मला की मागच्या वर्षी जी स्पर्धा झाली होती शेलार ग्राउंडवर, तिथे सुद्धा आपण बघितलं तर जय अंबिका कर्नालपाडाचा खेळाडू मात्र अशाच प्रकारे पाहिलं होतं की जो स्लिप झाला होता आणि स्लिप झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून बॉडी बॅलन्स बिघडला होता आणि हातामध्ये नक्कीच फ्रॅक्चर झाला होता पूर्णपणे. आणि नक्कीच हे थोडं घातक असतंय, परंतु ज्यावेळा बॉडी बॅलन्स राखणं गरजेचं असतंय आणि तसंच इथे पाहायला मिळायला सुद्धा होतं. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आता पाहतोय आपण. जरी लो टोटलचा मुकाबला असला तरी हा मुकाबला रंगतदार, रोचकदार आणि रोमांचक होणार आहे. टेनिस क्रिकेटचा इतिहास आपण पलटून पाहिला ना तर टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये लो स्कोरिंग मुकाबले क्लोज आणि इंटरेस्टिंग होताना पाहायला मिळत आहेत. सरळ शॉट आहे, खेळाडू आहे तिथे परंतु घाई केली आहे आणि म्हणूनच म्हणतात ना अति घाई हे नेहमीच संकटाला आमंत्रण देई आणि हे संकट मात्र ओढून घेतलं. खेळाडूने घाई केली आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. शॉर्ट पिच चेंडू आता मात्र आपण पाहतोय फुल फटका प्रयत्न जरूर केले होते परंतु हाताला हलकस स्पर्श करून चेंडू मिड विकेटला क्लिअर असताना पाहायला मिळतोय. हा मोठा बिगिट षटकार आणि या षटकाराने धावसंख्येचा वाढतोय आकार. थँक्यू. खरोखर आज महेशचा दिवस आहे. जिथे जिथे अभिराज्य गाजवायचं तिथे तिथे अभिराज्य गाजवेल आणि तेच 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 पाहायला मिळालं. नशिबाची साथ आहे, आज दिवस महेशचा आहे ज्याच्या नावाचं होतं गाजा बाजा आणि ठरतोय खरोखर आजच्या दिवसामध्ये महाराजा. जवळजवळ महेश एका धावेची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. हो अतिशय सुंदर चेंडू मात्र फेकला गेला. इथे सन्मान दिला गेला. महेशने मात्र या षटकामध्ये आपली कामगिरी योग्य रीतीने कंप्लीट करत असताना चांगली बॅटिंग, षटक फिनिश झालंय. बॅट जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. चेंडू असतील 12 झालं. नक्कीच मला वाटतं ते एक धाव कंप्लीट केली आहे. डेफिनेटली एक धाव मात्र कंप्लीट केली आणि नक्कीच तिथे मॅच मात्र फिनिश केली. जगदंबा स्पोर्ट्स पेंडीपाडा या टीमला मात्र पराभवाच्या छायेमध्ये नेऊन ठेवलं आणि तिथूनच आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा नो डाऊट अबाउट इट वन अँड ओनली सलगचा तिसरा मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड जातो ज्या खेळाडूला, तो खेळाडू म्हणजेच मिस्टर महेश भोईर.